करूया. प्रभू, आज तू आमची प्रत्येकाने देवाकडे मागितलं पाहिजे आणि देवाला प्रार्थना केली पाहिजे की देवा तुझ्या वचनाद्वारे माझी केली. स्वतःला अतिशय नम्र करा, दीन करा. नम्र जनांच्या ठाई परमेश्वर वास करतो आणि नम्र जनांचा उद्धार देव करतो, त्यांची तो भेट घेतो. आणि म्हणून अंतःकरणाने स्वतःला नम्र करूया. स्वर्गीय पित्या, जसे आहोत तसेच तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यशाली हातात आम्ही परत आलो. मागील आठवडाभरातील तुझ्या महान दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या आशीर्वादाबद्दल आणि प्रभू तुझ्या पुरवठ्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. आज प्रभू तुला भेटण्यासाठी आम्ही या मंदिरात आलो आहोत. प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे आमची तू भेट घे. बोल प्रभू आम्हाशी. आम्ही तुझ्या वचनाचे भुकेले आहोत. आमचे हृदय स्वच्छ कर. तुला न आवडणारी कोणती वाईट गोष्ट, वाईट विचार, वाईट कल्पना आमच्या हृदयात असेल तर काढून टाक. पाण्यासारखं शुद्ध नितळ असं आमचं अंतःकरण असू दे प्रभू. प्रभू, तू वाईटाचा द्वेष करतोस. प्रभू, वाईट गोष्टी आमच्या जीवनात असतील तर प्रभू त्या काढून टाकण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा प्रभू, उद्धार करता त्याच्या पवित्र नावात आमेन. देवाला धन्यवाद असो. थोडंसं काय करते इकडे का बस. आज देवाच्या वचनातून देवाच्या आशीर्वादाचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत. देव आपल्याला केव्हा आशीर्वादित करतो? प्रत्येकाची इच्छा असते, देवाने मला आशीर्वादित करावं, माझ्या कुटुंबाला आशीर्वादित करावं, माझ्या लेकरांना आशीर्वादित करावं, आर्थिक दृष्ट्या देवाने मला आशीर्वादित करावं. काय केलं पाहिजे आपण? आशीर्वादाचा स्रोत फक्त परमेश्वर आहे. जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये जर आशीर्वाद शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर आशीर्वाद मिळतात, परंतु
ते क्षणभंगुर असतात, अस्थायी असतात, टेम्पररी असतात. आपलं जीवन, आपला परिवार आशीर्वादित करणारा केवळ परमेश्वर आहे. हालेलुया. बरेच लोक वेगवेगळे प्रयत्न करतात, मार्ग निवडतात, उलाढाल्या करतात. कुठून मला काय मिळेल याचा ते शोध घेत असतात. लक्षात ठेवा, आपल्या हातचं काम आशीर्वादित करणारा केवळ परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच्याशिवाय खरं आणि वास्तविकरित्या कोणीही आपल्याला आशीर्वादित करू शकत नाही. काय केलं पाहिजे आपण? देवाने काही मुद्दे मला दाखवले. आपण नेहमी वाचतो मत्तयाचं शुभवर्तमान 6वा अध्याय 33वे वचन. ज्याला मिळेल त्याने वाचावं. कोण ज्याला मिळेल त्यांनी वाचावं, म्हणजे सगळे ऐकतील. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य हालेलुया. तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे असतील तर या ठिकाणी देव काही गोष्टी आपल्याला स्पष्ट करत आहे. काय केलं पाहिजे? लक्षपूर्वक ऐका. तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता, त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा. मिळवावयाची काय शब्द वापरलेला आहे? खटपट करा. प्रथम, फर्स्ट गॉड. हालेलुया. प्रथम त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा. मग काय होईल? म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. सर्व तुम्हास मिळणार. हालेलुया. सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळणार, असं देवाला या ठिकाणी सांगायचं आहे. देव प्रथम स्थानाला अतिशय महत्व आहे. प्रियाने, आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान आपण कोणाला दिले आहे? आपल्या जीवनात पहिलं स्थान आपण धनाला दिलेलं आहे का? धनाच्या मागे आपण धावत आहोत काय? आपल्या जीवनात पहिलं स्थान आपण आपल्या कुटुंबाला दिलेलं आहे का? आपल्या जीवनात पहिलं स्थान आपल्या नोकरीला आपण दिलेलं आहे का? प्रथम देव म्हणतो पहिलं स्थान त्याला द्यायचं. तर प्रियानो, देव आपल्याकडं जे पाहतो हे पाहत असतो की हे माझं लेकरू, ही माझी कन्या, तिच्या जीवनामध्ये ही मला पहिलं स्थान तिच्या जीवनात आहे काय? का सगळ्यात शेवटलं स्थान मला दिलेलं आहे? देव पाहत असतो बरं. आपलं उठणं, आपलं बसणं, आपलं निजणं, प्रत्येक गोष्ट देव बारकाईने पाहत असतो. त्याच्या नजरेपासून
काहीच लपलेलं नाही. देवाने ज्या गोष्टीला आशीर्वादित करावं असं मला वाटतं, त्या गोष्टीमध्ये मी देवाला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आमेन. कळतंय का तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं की देवाने माझ्या लेकरांना आशीर्वादित करावं. तुमच्या लेकरामध्ये पहिलं स्थान देवाला द्या, नंतर तुमची लेकर ठेवा. आमेन. तुम्हाला असं वाटतं देवाने फिनान्शियली, आर्थिक दृष्ट्या मला ब्लेस करा, आशीर्वादित करावं असं तुम्हाला वाटतं ना, तर तुमच्या फायनान्सच्या पहिलं देवाला ठेवा. नीतिसूत्र 3 अध्याय 9 आणि 10 वाचा. आमचा फायनान्स देवाने आशीर्वादित करावा, आमचे पैसे, आमचा पगार, आमचं धन देवाने आशीर्वादित करावं असं आपल्याला वाटत असेल तर देव आम्हाला काय सांगतो हे देवाच्या वचनातून आपण ऐकूया. तू आपल्या द्रव्याने प्रथम फळाने आणि तुझं जे एकंदर उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने. आता 1 मिनिट आपण थांबूया. जर आपल्या द्रव्याने आणि उत्पन्नाच्या प्रथम फळाने आपण त्याचा सन्मान केला नाही तर आपली कोठारे समृद्धीने भरतील का? निगेटिव्ह विचार करा. आमची कोठार समृद्धीने भरत का नाही? आम्हाला बरकत का मिळत नाही? आमच्या घरामध्ये पैसा का टिकत नाही? एका मार्गाने येतो आणि 4 मार्गाने निघून जातो, असं आमच्या जीवनामध्ये का घडतं? याचा विचार करा प्रियानो. तू आपल्या द्रव्याने आणि उत्पन्नाच्या प्रथम फळाने त्याचा सन्मान कर. हालेलुया. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरते. म्हणजे तुमच्या द्रव्यामध्ये, तुमच्या फायनान्स, तुमच्या आर्थिक गोष्टीमध्ये तुम्ही पहिलं प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे? पहिलं स्थान कोणाला? बऱ्याच वेळेस देव आम्हाला ब्लेस करतो. आपण आपल्या मनात विचार करतो मागच्या महिन्याचे 3,000 रुपये उधारी आहे, ही 3,000 रुपये उधारी, याचा हप्ता आहे, 2,000 रुपये हप्ता. मग शाळेची फी, ही शाळेची फी, शॉपिंग साठी एवढे पैसे बाजूला काढतो. आणि मग उरले तर देवाला. इतर आपली चूक होती. तुमची कोठार समृद्धीने भरावी, तुमचं भंडार आशीर्वादित करावं असं वाटत असेल ना, पहिलं देवाचं ते देवाला द्या. फर्स्ट गॉड पाहिजे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या फायनान्स मध्ये पहिलं स्थान देवाला द्या. बघा, मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या दृष्टीने
व्यक्ती ठरा. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, नीतिमानाची संतती भिकेस लागलेली पाहिली नाही. देवाचं वचन सांगतं तो आशीर्वादित व्यक्ती असतो, त्याचा परिवार आशीर्वादित असतो, त्यांची लेकरं त्यांची नातवंड आशीर्वादित असतात. दोन नंबर वाले जे लोक असतात ना, आणि तिचं धन मिळवणारे, कितीही मिळवलं ना त्यांना पुरत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही बघा, एका मार्गाने आले ना 10 मार्गाने ते निघूनही जातात. आज दवाखाना आहे, उद्या हे आहे, उद्या कोर्ट केस आहे, वकील आहे, पोलीस स्टेशन आहे, अमुक आहे, तमुक आहे, संपला. परत डोक्याला हात लावून बसतो. आशीर्वादित व्यक्ती सुखाने झोपतो. हालेलुया. त्याला शांतीने निद्रा लागते. त्याला औषध गोळ्या घ्याव्या लागत नाही. त्याच्या मेंदूवर देवाचं नियंत्रण असतं. हालेलुया. फायनान्स मध्ये पहिलं स्थान द्या. किती असू द्या, पण त्याच्यात पहिलं तुमचा वाटा देवाला असला पाहिजे. आमेन. शेवटला नका देऊ, पहिला वाटा देवाचा. नंतर बघा, तुमचं फायनान्स आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. जे काही आपण करतो ना, व्हॉट एव्हर वी डू, स्वतःच्या फायद्यासाठी नका करू. जे काही करतो देवाच्या गौरवासाठी करा. तुमच्या हरेक गोष्टीद्वारे, तुमच्या उठण्याद्वारे, तुमच्या बसण्याद्वारे, तुमच्या कार्याद्वारे, तुमच्या सेवेद्वारे, तुमच्या उद्योगाद्वारे देवाचाच गौरव झाला पाहिजे. ही या भावनेने तुम्ही करा. असं कधी म्हणू नका, हे मी केलं, हे मी केलं, मी आहे, हे माझे वैभव आहे, ही माझी गाडी आहे, हे मी कमावलं आहे. काही नाही प्रियांनो, त्याने दिलं नसतं तर सदामय तुम्हाला मिळालं नसतं. तुम्ही जे काय करता, म्हणजे तुमच्या इच्छेमध्ये पण पहिला देव असला पाहिजे. अंडरस्टँड? तुमच्या इच्छेमध्ये पण तुमचे जे नातेसंबंध आहेत ना, तुमच्या नातेसंबंधामध्ये पण पहिलं स्थान देवाला असलं पाहिजे. आमेन. नातेसंबंध का तुटतात? त्या नातेसंबंधात देवापेक्षा जास्त महत्व आपण एकमेकांना देतो म्हणून ते तुटतात. तुमच्या रिलेशनशिप मध्ये, तुमच्या नातेसंबंधामध्ये फर्स्ट प्रायोरिटी देव असला पाहिजे. पहिले माझे मुलं नाही, माझा पती नाही, माझी बायको नाही, माझा परिवार नाही, माझी आई नाही, माझी सून नाही, पहिला देव माझ्यासाठी आहे. हालेलुया. फर्स्ट गॉड. तेव्हा तुमच्या रिलेशनशिप मध्ये यू विल बी ब्लेस्ड. आपण एकमेकांना वेळ देतो, एकमेकांना खुश करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यापेक्षा देवाला खुश करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आमेन.
तुम्ही त्याचे राज्य, तुम्ही त्याचे नीतिमत्व, धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट केली पाहिजे. आपल्या कर्तव्यामध्ये, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं दुःख पाहिलं नाही, स्वतःचा त्रास पाहिला नाही, स्वतःच्या वेदना पाहिल्या नाही. काय प्रार्थना केली? लोकांचं शुभवर्तमान 22वा अध्याय 42व वचन. हे बापा, तुझी इच्छा असली तर हा प्याला मधपासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पहा देवाचं वचन काय सांगतं आम्हाला. हे बाप्पा, होईल तर हा प्याला दूर कर, पण देवाची इच्छा असेल ना तर ख्रिस्तासारखं दुःख सहन करतानाही आम्ही ती त्याची इच्छा देवाला पहिलं स्थान दिलं पाहिजे. माझं दुःख किती मोठं आहे, माझा आजार किती मोठा आहे असं म्हणू नका. तुमच्या दुःखातून, तुमच्या आजारातून, तुमच्या त्रासातून, तुमच्या संकटातून, तुमच्या जीवनातील प्रश्नातून बाहेर काढणारा तोच प्रभू आहे. म्हणून तुमच्या दुःखामध्येही पहिलं स्थान प्रभूला आहे. फर्स्ट गॉड असला पाहिजे. दुसरी गोष्ट प्रिय, देव कोणाला आशीर्वादित करतो? देव त्याच्या दैवी सामर्थ्यावर जे लोक अवलंबून राहतात ना, देव त्यांना ब्लेस करतो. आमेन. त्याच्या डिवाइन पॉवरवर नेहमी अवलंबून राहा. आम्हाला ते आवडत नाही. मैं करूंगा, मी करल. त्याच्यावर अवलंबून राहणारे, त्याच्यावर आशा ठेवणारे लोक आशीर्वादित होतात आणि ब्लेस होतात. विलाप के 3 क्षमा करा, स्तोत्र संहिता त्याच्या अगोदर हे वचन वाचा. स्तोत्र 84:5. फार सुंदर वचन आहे. ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते. हा बघा, म्हणजे ज्याला परमेश्वरापासून सामर्थ्य प्राप्त, परमेश्वरापासून सामर्थ्य कोणाला प्राप्त होतं? पुढे वाचा. ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य. म्हणजे सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागलेला आहे, याचा अर्थ जो सियोनातील देव परमेश्वर आहे, ज्या परमेश्वरावर जो अवलंबून राहतो त्याला परमेश्वरापासून सामर्थ्य, बल, पॉवर त्याला मिळते. प्रिया, आमेन, हालेलुया. सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागणं म्हणजे जो व्यक्ती त्याच्यावर अवलंबून राहतो ना, त्याच्यासाठी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तो धन्य म्हणजे काय? आशीर्वादित आहे. हालेलुया. आता विलाप गीत वाचा 3:25. जे परमेश्वराची आशा करत राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो.
कोणाला प्रसन्न होतो? जे त्याच्यावर आशा धरून राहतात, म्हणजे अवलंबन, त्याच्यावर कोण प्रसन्न होतो? मग कोणावर अवलंबून राहणार तुमच्या जीवनात? तुमचे पगार संपला, याच्या त्याच्यावर अवलंबून राहू नका, देवावर अवलंबून राहा. देव कुठूनही तुमची गरज पुरवल्याशिवाय राहणार नाही. आमेन. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन राहा. आमेन. कोणत्याच गोष्टीसाठी स्वतःवर, मित्रावर, नातेवाईकावर, पुढाऱ्यावर, कोणावरही अवलंबून राहू नका. फक्त देवावर अवलंबून राहा. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि देव तुम्हाला प्रसन्न होईल. दाविदासारखं आम्ही देवावर डिपेंड राहिलं पाहिजे. पहिला शमूएल 17वा अध्याय पहा. हे वाचत असताना देव माझ्याशी बोलत होता. आणि 44व्या वचनात 43 वचनामध्ये ज्यावेळेस फलिस्त्याने त्या दाविदाला पाहिलं ना, त्याला वाटलं छोटा बच्चाच आहे, छोटा बच्चा आहे, त्याला त्यात तुडवतो मी. छोटा मुलगा त्याला वाटला. आणि त्याच्याही पुढं तो दाविदाला म्हणाला, अरे मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मग पुढे आलायस? मी काय कुत्रा वाटलो का तुला म्हणून एक काठी घेऊन तू मला मारायला आलायस? पहा, तेव्हा दाविदाचं स्टेटमेंट काय होतं पहा. तो म्हणला, दावीद फलिस्त्यास म्हणाला, तू कसा आलायस? तलवार, भाला, पर्ची घेऊन मधवर चढून आलायस. सगळं शस्त्र घेऊन तू माझ्यावर चाल करून आलायस. पण मी कसा आलोय? ज्या सैन्याच्या देवाला तू तुच्छ देखील, त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. हालेलुया. याला म्हणतात डिपेंडन्सी. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे तलवार नाही, भाला नाही, बर्ची नाही, मला अनुभव नाही, असा आपला एखादा व्यक्ती बोलला असता. पण जे काय आहे ना, देव त्याचा उपयोग करू शकतो तुमच्या जीवनातील युद्धात विजय मिळवण्यासाठी. अवलंबन कशावर आहात तुम्ही? तुमच्या ढाल, तलवार, बर्ची, तुमचं युद्ध कौशल्य याच्यावर तो कल्याण अवलंबून होतं. त्याला वाटले हे काय कोवळा सुकुमार आहे, काठी आणि दगड घेऊन आलाय मला मारायला, मी काय कुत्रा आहे का? काठी गोट्या घेऊन आला, परंतु सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तो आला, त्याच्यावर तो अवलंबून होता. आपलं अवलंबुत्व, डिपेंडन्सी देवावर असली पाहिजे. अवलंबून राहा. काय नीती 3 मध्ये देवाचं वचन, तू आपल्याच बुद्धीवर तर आपल्या सर्व मार्गात, म्हणजे तू
तू आपल्या बुद्धीवर, डोक्यावर, शक्तीवर, पैशावर, धनावर, काही असे धनाढ्य लोक आहेत ते म्हणतात मला काय टेन्शन नाही, माझी तर 1 करोडची विमा पॉलिसी आहे, मेडिकल क्लेम आहे, मला काय टेन्शन नाही, आता आजारी पडलं तुम्ही दवाखान्यात जाईल, ओके होईल, मी परत येईल. हो, दवाखान्यात जायची पण वेळ मी येत नाही, त्यांच्यावर जातात खडाट, लाईट जातात एका मिनिटात, तसेच जातात. काय सांगता येत नाही. कशावरच अवलंबून राहू नका तुमच्या जीवनात, आणि कोणावरच अवलंबून राहू नका, देवावर राहा. तुम्ही कधीच लज्जित आणि भज्जित होणार नाही. हिरमया 17:7. मी जितका देवावर अवलंबून राहील ना तितकं देव मला आशीर्वादित करेल. तो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. भाव विषय कोणावर आहे? म्हणजे जो परमेश्वरावर अवलंबून राहतो ना तो आशीर्वादित होईल. तुम्ही जेवढं त्याच्यावर अवलंबून राहा, काही नसलं ना मला देव माझ्यासाठी पुरेसा आहे. आमेन. हे त्याच्यावरच अवलंबत्व आहे. गॉड इज इनफ फॉर मी. दाविदाची पण अशी परिस्थिती असायची ना, शत्रूंनी घेरलेला असायचा दावीद, पण त्याचं एकच स्टेटमेंट होतं, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी कोणालाच देणार नाही. आमेन. परमेश्वर बस. गॉड इज इनफ. मी पण तेच, मला माझ्या जीवनात अनेक संकट येऊन गेली, अनेक वादळ येऊन गेली, अनेक हल्ले माझ्यावर, अनेक वेळेस मृत्यूच्या त्या दरीमधूनही मला जावं लागलं. पण ज्या वेळेस मी देवावर अवलंबून राहिलो ना, देवा कोणी नाही, डॉक्टर, वैद्यकीय उपचार कोणी नाही, पण तू माझ्या सोबत राहा. देवाने माझ्या सगळ्या संकटातून मला आतापर्यंत बाहेर काढलं. अनुभव घेऊन पहा देव किती चांगला आहे. निर्गम 14. ज्यावेळेस तांबडा समुद्र पुढं होता, मागं फारोचं सैन्य होतं, हे सगळे लोक घाबरून गेले. अब कोई खैर नाही, आता काही खरं नाही बाबा. ना मी पुढे जाऊ शकत, ना मी मागे पडू शकत. मोशेचं एक स्टेटमेंट आहे. काय देवाचं वचन सांगतं? परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. कोण लढेल? परमेश्वर. हे स्टेटमेंट प्रियांनो आज तुमच्या जीवनामध्ये संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. तुम्ही आज कोणत्या परिस्थितीमधून जात आहात, कोणत्या दबावाचा सामना तुम्ही करत आहात, कोणत्या टेन्शन मध्ये आहात, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही युद्ध लढत आहात, प्रियांनो लक्षात ठेवा, देव तुमच्यासाठी लढणार आहे आणि देव त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे. कोणी आम्हाला बाहेर काढू शकत नाही देवाशिवाय. अशीच वेळ त्यांच्यावर आली होती. किती कठीण परिस्थिती, कठीण वेळ. पूर्ण समुद्र आहे, आगे भी मौत और पीछे भी मौत, पण देव लागला पहिल्यांदा, ते देवावर अवलंबून राहिले. तिसरी गोष्ट फास्ट जातो. देव
त्याचं भय धरणाऱ्या लोकांना आशीर्वाद देतो. आमेन. ज्यांच्या जीवनात भय नाही ना, हम नहीं डरते किसको, मी नाही घाबरत कोणाला. आणि मग देव म्हणतो, अरे बाबा, देवाला तरी घाबर. असे असतात, कोणालाच घाबरत नाही. आणि एक वेळ अशी येते ना, कुठं पळून कुठं नाही हे त्यांना समजत नाही, काय करून काय नाही हे त्यांना समजत नाही. परमेश्वराचं आहे. स्तोत्र 115:13. परमेश्वराचे भय धरणाऱ्या लहान थोरास तो आशीर्वाद देईल. कोणाला? लहान थोरास प्रत्येक व्यक्तीस कोण आशीर्वाद देईल? कोणाचं भय बाळगायचं हे तुम्ही ठरवा. मनुष्याचं बाळगायचं, आजाराचं बाळगायचं, गुंडांचं बाळगायचं, कोणाचं भय बाळगायचं? फक्त परमेश्वराचं भय बाळगा. मग देव प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देतो. आशीर्वादापूर्वी देव हे बघत असतो की हे माझ्या लेकराच्या जीवनात माझं भय आहे का? फिअर ऑफ गॉड. सर्वस्व संपलेलं असताना देवाने योबाला पुन्हा प्लेस केलं. जे काय गमावलं त्याच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिलं, कारण देवाचं भय बाळगणारा तो व्यक्ती होता. स्तोत्र 112:1-3. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सात्विकाचा वंश आशीर्वाद युक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहते. कोणाचा हर्ष? जो व्यक्ती परमेश्वराचं भय बाळगतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे. तो व्यक्ती आशीर्वादित आहे. धनसंपदा त्याच्या घरी राहते. का राहत नाही आमच्या घरी धनसंपदा? कारण परमेश्वराचं भय आपण बाळगत नाही. साधं उत्तर आहे, सिंपल आन्सर आहे. बाळगून बघा, धनसंपदा तुमच्या घरी नाही. कोणा पुढे हात पसरावे तुम्हाला लागणार नाही. आमेन, आमेन. आमेन. पुष्कळशे उदाहरण आहे. शेवटला मुद्दा आपण पाहूया. देव कोणाला आशीर्वादित करतो? चौथा मुद्दा, तुम्ही जितकी कोर गरीब इतरांना मदत कराल ना, तितकं देव तुम्हाला आशीर्वादित करणार. गरीबांकडे तुच्छतेने पाहू नका. गरजवंताकडे दुर्लक्ष करू नका. देवाचं वचन सांगतं, जो गरीबाची वाणी ऐकून कानात बोटे घालतो तो पण कधीतरी आरोळी करेल, त्यावेळेस मी त्याचे ऐकणार नाही. गरीबाची काळजी घ्या प्रिया. तुम्ही एखाद्या गरीबाला अन्नदान केलं ना, तिथे देव कधीतरी तुमच्या जीवनात केल्याशिवाय राहणार नाही. कधी आजाऱ्याला, गरीब आजाऱ्याला थोडीफार मदत केली ना तुम्ही, त्याची फेड पण देव केल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतो ते मला आहे, मला केले त्यांनी. आय विल ब्लेस. हालेलुया. मला केलेलं आहे. हे गोरगरीब, दीन दुबळे, आजारी लोक आहेत, हे माझे लोक आहेत. देव म्हणतो पण देवाचे मूल, देवाचे लेकर, अधिकार प्राप्त लेकर या नात्याने
त्या गोर गरिबांची, दीन दुबळ्यांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. नीती 11:25 वाचा बरं. फार जबरदस्त वचन आहे. उदार मनाचा मनुष्य समृद्ध होतो, जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. आम्ही कोण समृद्ध होणार? उदार का कंजूस? नाही 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 द्यायचं नाही. प्रियांनो, लक्षात ठेवा, मी नाही सांगत देवाचं वचन. तुम्हाला समृद्ध व्हायचंय ना, तुमच्या लाईफ मध्ये नेहमी गोर गरीब, दीन दुबळे, आजारी, गरजवंत त्यांना मदत करत राहा. तो तुम्ही समृद्ध होता तुमच्या जीवनात. यू विल बी ब्लेस्ड. आशीर्वादित होता. पुष्कळशे रेफरन्स देऊ शकतो. आज आपण इथेच थांबूया. काय मी आशीर्वाद प्राप्त व्यक्ती आहे का त्याचा विचार करूया. माझ्या जीवनात कोणती उणीव आहे आणि कोणत्या क्षेत्रात मला करेक्शन करण्याची गरज आहे याचा विचार आपण करूया. प्रार्थना करू. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू जी. धन्यवाद परमेश्वर. तुझे वात्सल्य जीवनाहून प्रेम, तुझे वात्सल्य जीवनाहून प्रेम, भगवाने सर्वी धन्यवाद आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून प्रेम, thy loving is better than life. Thy loving kindness is better than life. My lips shall praise thee, thus will I praise thee. Thy loving kindness is better than life. सगळेजण पुन्हा एकदा मराठीतून गाऊया. तुझे वात्सल्य जीवनाहून प्रेम. देवाला धन्यवाद द्या. वात्सल्य जीवनाहून प्रेम, उठाने स्तवी धन्यवाद आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून प्रेम. धन्यवाद परमेश्वर. देवा तुझं प्रेम हे आमच्या जीवनातील हरेक गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याची जाणीव आम्ही ठेवतो. आमची लायकी, पात्रता, योग्यता नसताना खाण्याच्या चिंतीसारखं जीवन आमचं आहे. तरीही You love us. तू आम्हाला प्रेम करतोस. आज तुझ्या प्रेझेन्स मध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही तुला शरण येतो आणि पूर्ण शरीर आमचं जीवन तुला अर्पण करतो. प्रभू, तुला देण्यासारखं आमच्या जवळ काय नाही परमेश्वरा, परंतु प्रभू आमचं भक्त आणि अनुतप्त हृदय आम्ही तुला देतो आणि जे वचन आज तू आम्हाला दिलेलं आहे ते आमच्या हृदयामध्ये आम्ही जतन करून ठेवतो. प्रभू, आमच्या जीवनासाठी, आमच्या आत्म्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या स्वप्नांसाठी, आमच्या आशीर्वादासाठी हे वचन आमच्या जीवनामध्ये फलरूप होऊ दे परमेश्वर.
आम्ही तुझ्या हातात पडतोय. ते आलेल्या प्रत्येकाला ब्लेस कर. जे दुःखी आहेत आज तुझा आनंद त्यांना दे. जे चिंताग्रस्त आहेत तेव्हा त्या सगळ्या चिंता आजच तुझ्यावर टाकतो. जे दबावात आहेत, टेन्शन मध्ये आहेत, त्या दबावातून त्यांना येशूच्या नावात बाहेर काढतो. आणि प्रभू येशूच्या नावात आज तुझे आशीर्वाद येशूच्या नावात आम्ही रिलीज करत आहोत, मोकळे करत आहोत. तुझ्या आशीर्वादाचा वर्ष या कल्पावर, त्यांच्या परिवारावर, त्यांच्या लेकरावर होऊ दे. प्रभू तू गौरव, मान सन्मान गौरव तुला दे. धन्यवाद असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पाहतो. थँक्यू जीसस.